तो शरद पवार ने जिस तरीके से यू टर्न लिया है स्टेटमेंट देने के बाद, ये कैसे देखते हैं आप? देखिए, शरद पवार साहब इस देश के राजनीति के भीष्म पितामह, महाराष्ट्र और देश में उनकी प्रतिष्ठा है, उनकी राजनीति। यू टर्न की बात आप करते हो, लेकिन मैंने उनका बयान सुना है। उस बयान में पवार साहब ने ऐसा नहीं कहा कि अजित पवार मेरे नेता है, मेरा नेता है। हाँ ठीक है, पार्टी का नेता है। तो आप लोगों ने, मीडिया ने सब जो कुछ कल माहौल बना दिया, यू टर्न की बात नहीं है। पवार साहब ने कहा है, मैंने सुना है कि हमारे पार्टी में कोई स्प्लिट या फुट नहीं हो गई। लेकिन कल शरद पवार कोल्हापुर में थे और जो पार्टी छोड़कर गए थे उनके ऊपर जबरदस्त हमला भी किया है। और कोल्हापुर की पवार साहब की सभा को बहुत बड़ा प्रतिसाद भी मिला है, हजारों लोग वहां जमा हुए। लड़ने के दो तरीके होते हैं। महाराष्ट्र की जो परंपरा है छत्रपति शिवाजी महाराज की, शिवसेना सीधे मैदान में लड़ती है, और दूसरा होता है गनेमी कावा गोरिल्ला युद्ध। हम सीधे मैदान में आकर लड़ रहे हैं, हमारे साथ जिसने बेईमानी की, और पवार साहब ने एक दूसरा मार्ग स्वीकार किया है, वो है गोरिल्ला युद्ध का, जिसे हम मराठी में, महाराष्ट्र में गनेमी कावा बोलते शिवाजी महाराज का। लेकिन दोनों तरफ से जंग जारी है। बस सर, मराठीमध्ये सांगा, बोला. पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्यानंतर आधी म्हणाले संभ्रम निर्माण होतो त्यांच्या स्टेटमेंटमुळे की पक्ष वेगळा नाही असं ते म्हणाले. आता नंतर म्हणाले युटर्न घेतला असं सुद्धा चर्चा झाली. सुप्रिया सुळे म्हणू शकता असं शरद पवार म्हणतायत. मला त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत वादामध्ये काही पडायचं नाही. माननीय शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्यांपेक्षा अजित पवारांवरील शरद पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काल कोल्हापुराची प्रचंड सभा घेतली, आणि त्या सभेत त्यांनी ज्या प्रकारे बेईमानांवर हल्ला केला, पक्ष फोडणाऱ्यांवर किंवा घाबरून गुडघे टेकणाऱ्यांवर जो जबरदस्त हल्ला केला, मी त्याला महत्त्व देतो. अजित पवार कोणाचे नेते आहेत मला माहित नाही, पण अजित पवार यांना सध्या अमित शहांचं किंवा फडणवीसांचं नेतृत्व मानावं लागतंय, इतकंच मी सांगतो. आपण जो संभ्रम निर्माण करताय, हा संभ्रम चुकीचा आहे. शरद पवार हे कदापि भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. शरद पवार हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे महत्वाचे नेते आहेत. शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, हे नाकारता येणार नाही. दोन्ही बाजूनी कायदेशीर लढाई सुरू आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही. महाराष्ट्र ही योद्ध्यांची भूमी आहे, आणि महाराष्ट्राचा इतिहास युद्धाचा असा आहे की दोन प्रकारची युद्ध महाराष्ट्रामध्ये कायम लढली गेली. एक मैदानावरचं युद्ध आणि एक गनेमी काव्यानं युद्ध. शिवसेनेचा स्वभाव हा मैदानात उतरून युद्ध करण्याचा आहे. ते युद्ध आम्ही सुरू केलं आहे बेईमान शक्तींविरुद्ध, भाजपाविरुद्ध. शरद पवारांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे, तो आहे गनेमी काव्याचा. शरद पवार त्यांचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांशी गनेमी काव्यानं लढतायत, ही त्यांची भूमिका. याचा अर्थ असा नाही की पवार साहेबांचे दोन दगडावर पाय आहेत, पवार साहेब महाविकास आघाडीतून बाहेर जात आहेत, पवार साहेब भाजपला मदत करत आहेत. हे आम्ही अजिबात मनानं कधी स्वीकारणार नाही. ते गनेमी काव्याने त्यांची राजकीय आणि कायदेशीर लढाई लढतायत, आणि आम्ही थेट हातामध्ये तलवारी आणि बंदुका घेऊन सर्व शस्त्र वापरून आम्ही मैदानावर उतरलाय. दोन्ही युद्धामध्ये आम्हाला यश मिळालं. पण महाविकास आघाडीमध्ये यामुळे काही संभ्रम अजिबात नाही, अजिबात नाही. कालच आम्ही ग्रँड हयातमध्ये मी, नाना पटोले, काँग्रेसचे सगळे नेते होते, या विषयावर चर्चा केली. कोणाच्या मनात काही संभ्रम नाही.
जे माननीय पवार साहेबांना ओळखतात, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या राजकीय कौशल्याची जाण आहे, त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम निर्माण होईल असं मला वाटतं. राहुल नार्वेकर म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कुठली फूट नाही, तशा पद्धतीचं कुठलंही पत्र विधिमंडळाकडे अजून आलं नाही. ठीक आहे ना, त्याच्यावर म्हणून तर काल पवार साहेबांच्या भूमिकेकडे आम्ही एक वेगळ्या नजरेनं पाहतो. आता पाहू ना, फूट नाही ना, मग काय निर्णय घेतात ते पाहू. आणि आम्ही स्पष्ट फूट दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फूट दाखवलेली आहे, सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेला आहे, तरीही हे विधानसभेचे अध्यक्ष कोणत्याही प्रकरणावरती निर्णय घ्यायला तयार नाही. याला म्हणतात ढोंग. चला, धन्यवाद. सर, रेसलिंग फेडरेशन सस्पेंड कर दिया गया है. ममता बनर्जी ने इसको लेकर ट्वीट किया है केंद्र सरकार पर सेंट्रल गवर्नमेंट की ओर से जो शर्मिंदगी है वो उनके मुद्दों को खास करके ध्यान नहीं दिया गया. इसको लेकर ममता बनर्जी ने कल ट्वीट किया था कि फेडरेशन जो है उसको बर्खास्त कर दिया गया. इस देश के सभी रेसलर्स जो है उनके लिए ये मुझे लगता है बहुत दुखद बात है. सालों साल जो बच्चे अपने देश के लिए तिरंगा लेकर खेलते रहे, वो इस बार अपना तिरंगा लेकर देश के नाम पर नहीं खेल पाए. प्रधानमंत्री मोदी जी चंद्रयान का क्रेडिट लेते हैं, तो ये जो अप्रतिष्ठा देश की हुई है उसकी भी जिम्मेदारी लीजिए.